दोन्ही बंधू उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू आहे. काल तर तुम्ही त्या संदर्भातला बैठकीलाच वृत्तांत सगळ्यासमोर सांगितलेला आहे. आज काय तुमची भूमिका आहे? नाही, आता मी सकाळी आपल्याच टी व्हीमध्ये पाहिलं की आता दोन्ही भाऊ एकत्र येण्याची तयारी सुरू झालेली आहे. त्यात नातेवाईकसुद्धा इन्व्हॉल्व झाले. म्हणजे आता आम्ही सर्वच मिळून त्या ठिकाणी म्हणजे आम्ही सगळे शिवसैनिक सगळे विचार पदाधिकारी हे सगळे मोठे मोठे हे सगळे पदाधिकारी मी त्यांना विचारलं बाबा काय तुमचं मत आहे. नाही दोन भाऊ एकत्र आलेच पाहिजे असं म्हणतात सगळे. आणि म्हणून दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि भाजप शिंदे दादा या महायुतीला धडा देतील स्पष्ट सांगतो. ते प्रकाश महाजनांचं स्टेटमेंट आलं काय ते म्हणतात की जनतेच्या मनात काय आहे ते सोडा, तुमच्या मनात काय आहे ते सांगा म्हणा. आता ते प्रकाशजी म्हणजे आमचे खास जुने मित्र आहे आणि मग ते म्हणत असतात काय त्यांना पण काहीतरी बोलायला पाहिजे ना. ते दुसरं त्यांना आदेश झालेला आहे काय बोलायचं नाही म्हणून ते आपलं काहीतरी बोलत असतात. परंतु मी या ठिकाणी सांगतो की जनतेच्या मनातच आहे. मी सगळ्यात पहिले आमच्या मिटिंगमध्ये सांगितलं की साहेब मराठवाड्यातून सर्व जनता म्हणते की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे. तर आपण सांगा काय करायचं. गजानन कीर्तीकर म्हणाले की एकनाथ शिंदेसकट दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे. नाही एकनाथ शिंदे वगैरे कसं त्यांनी तर बलाढ्य संघटना आज आमच्या संभाजीनगर मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेचा 40वा वर्धापन दिवस आहे. सगळं किती कष्ट केले आहे कार्यकर्त्यांनी हे तसे एकनिष्ठ आहे. आम्ही सांगितलं एकनिष्ठांचा आभार. आणि म्हणून काही असं त्यांनी जितकी संघटनांना उद्धवसाहेबांना त्रास दिला, उद्धवसाहेबांना किती त्रास दिला आणि प्रत्येक वेळेस काहीतरी बोलतो. आदित्य साहेबांना तो हा त्यांचा तो माणूस त्रास देतो काहीतरी बोलतो. अशा लोकांना कशाला. गजाभाऊ कीर्तीकर हे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमचे गुरुवारी होते. परंतु ते याच्यात म्हटले असेल कारण त्यांचा मुलगा आपल्याकडे आहे ना उपनेता. पण त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेनी एवढ्या दिवसात मला काहीच दिलं नाही. आता लक्षात आलं ना म्हणून ते बोलले. ते आता ते बोलले म्हणजे काय माहिती आहे का. जरी समजा ते हे तर कधी होऊ शकत नाही त्यांना पण घ्या ते पण येतील वगैरे. नाही ते काही दिवसानंतर त्यांची परिस्थिती वाईट होणार आहे. कारण भारतीय जनता पार्टी त्यांना दूर करते आणि भारतीय जनता पार्टी ही तुम्हाला माहिती आहे खूप वेगळ्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. नातेवाईक प्रयत्न करतायत का आता दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी? आजच्या सकाळी मी टी व्हीमध्ये पाहिलं की आता नातेवाईकांनी सुद्धा उडी घेतली. आता ते चंदूमामा जे आहे ना चंदूमामा हे पहिल्यापासून ते दोन्ही भाच्यांना एकत्र करण्याची ते तयारी करत आहे. तुम्ही एखाद्या नेत्यावर जबाबदारी दिली काय सगळं? नाही अनिल परब साहेबांची जबाबदारी आहे ती आणि संजय राऊत साहेब पण आहेत. आता ते मोठे नेते ते दोघं तिघं साहेब काहीतरी आदेश देतील उद्धवसाहेब आदेश देतील त्याप्रमाणे होईल. ते राहुल गांधींनी विधानसभा चोरली असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता फडणवीस म्हणतायत की जिथं जिथं मतदान वाढलं शेवटच्या क्षणी तिथं महाविकास आघाडीचे लोक निवडून आले. त्यामुळे हे आरोप खोटे आहेत. महाविकास आघाडीचे का महायुतीचे? नाही त्यांचं असं म्हणणं आहे की जिथं जिथं आमच्यावर आरोप होतो आहे की शेवटच्या क्षणी मतदान वाढलं त्यांनी काही दाखले देखील दिलेत. वणीत असेल वणीत 13% मतदान वाढलं. मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगतो राहुल गांधी आता थोडे खूप ॲक्टिव्ह झाले या बाबतीत. कारण आता परत बिहारची निवडणूक पण आहे. कारण हरियाणा आणि महाराष्ट्रात जे काही झालं ते बिहारच्या लोकांना ते सांगायला लागले की बिहारमध्ये सुद्धा असंच होईल मग तुम्ही काय करणार. कारण अशा पद्धतीने त्यांचं ते म्हणतायत अभ्यास करून म्हणतात अभ्यासपूर्वक म्हणतात ते पत्र दिलं त्यांनी. आणि हे जे सत्यच आहे की भाजपने काय घोटाळा केला. गजाभाऊ असं म्हणलेत पुढं की भाजप विरहित शिवसेनेची महाराष्ट्राला गरज आहे. फार महत्त्वाचं बोलले ते. गजाभाऊ खूप अनुभवी आहेत. ते आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आणि त्यांनी सगळीकडे काम केलं आहे. मोठ्या साहेबांच्या बरोबर उद्धवसाहेबांच्या बरोबर काम केलं आहे. आता ते चुकून तिकडे गेलेले असेल त्यांना कळलं की आपण उगाच इकडे आलो म्हणून. आणि म्हणून ते म्हणतात की बरोबर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर या ठिकाणी एकनाथ शिंदे होते आणि एकनाथ शिंदेंनी आणि दोघांनी मिळून ती आपली शिवसेना फोडली. हे त्यांना पण दुःख झालेलं आहे. त्यांनी एकदा पुस्तकात पण सांगितलेलं आहे. त्यांना पण दुःख झालं की दोघांनी मिळून ही शिवसेना फोडली की ते शिवसेना गावागावात गजाभाऊ गावागावात गेलेले आपल्या जालना जिल्हा इकडे मराठवाडा सगळीकडे गावागावात गेलेले आणि त्यांनी स्थापन केली शिवसेना सुरुवात केली गेले सगळीकडे. हे म्हणून त्यांना दुःख आता होतंच. नितेश राणे आणि निलेश राणे दोघा भावांमध्येच तू मेमे आता पाहायला मिळते. नितेश राणे यांनी धाराशिवमध्ये भाजपाचा जो मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बसलेत ते सगळ्यांचा बाप म्हणून बसलेत असं वक्तव्य केलं होतं. मी या ठिकाणी सांगतो की नारायण राणे असतील हे दोन पोरं असतील याने पूर्णपणे भारतीय जनता पार्टी संपवण्याचा घाट त्यांचा सुरू झालेला आहे. कशामुळे माहिती आहे ना
शिस्त नाही त्यांना काही, भाजपमध्ये जरी गेले असं शिस्त नाही आहे. एक तर शिवसेनेचे आमदार आहेत, एक तर शिवसेनेचे खासदार आहे वडील, ते नाही आहे, ते शिंदेकडे आहे ते. आणि म्हणून जर असं असेल तर त्यांच्याकडे पाहणंच नको, कारण काही बोलतात ते इतक्या घाणेरड्या प्रकारे बोलताना की इतकं काही बोलायचं असतं का काही, आणि मग बोलून येत असतं. कालच त्यांनी एक वक्तव्य केलं, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, तर त्या नितेश राणे म्हणतात की आदित्य ठाकरे पावसाळ्यापर्यंत जेलमध्ये जातील. थांबणार म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकतो आम्ही, हे जेलमध्ये जातील काही दिवसानंतर, हे जेल त्यांचे इतके प्रकरण आहे ते सगळं आम्हाला माहीत आहे, आणि तेच जेलमध्ये जातील. अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येतील असा त्यांचा दावा आहे. त्या इकडे आपण आता हे दोन भाऊ एकत्र यायला लागले ना की त्यांना मध्येच उघडी फुटायला लागले. बाकी काही नाही. दुसरं एक आहे, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला, घेतलं त्यांनी घेतलं. अजून एक आहे, अजून काही नाही. आता तुम्हाला सर्वांना धन्यवाद. आज आमचा शिवसेनेचा 40वा वर्धापन दिवस आहे, मराठवाड्यातील पहिल्या शिवशाखेचा. आपण संध्याकाळी शूटिंग केलं नका येऊ, पण फक्त कार्यक्रम ऐकायला या, ऑर्केस्ट्रा. धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.